हॅलो नमस्कार, वेलकम टू माय स्मॉल किचन. बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि आज मी ठरवलं आहे की आज रेसिपी ब्लॉग शूट करून अपलोड करायचा आहे. तर आज मी बनवणार आहे झटपट मटर पनीर. तर आता झटपट बनवायचं आहे, पण किचन तर स्वच्छच लागतं मला. तर आधी तयारी केली की झटपट बनवायचं असेल तर आधी तयारी करणं मस्ट आहे. तर आधी तयारी केली की आधी सगळा किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर फ्रोझन मटर होते घरामध्ये, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यावरती लागलेले सगळे प्रिझर्वेटिव्ह मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि 3 मीडियम साईजचे लाल टोमॅटो घेतले आहेत, त्याची प्युरी करून घेतलेली आहे. सगळे मसाले बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि अशी थोडीफार मी तयारी केलेली आहे. तर चला स्टार्ट करूयात. आता एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहेत. जिरे थोडेसे फुलले की त्यामध्ये जी तयार केलेली प्युरी होती टोमॅटोची ती मी ॲड केलेली आहे आणि आता ते मिक्स करून शिजायला ठेवणार. तर बाहेर तुम्हाला तर माहितीच आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळ्यांनाच गरम खाण्याची खूप इच्छा होते. तर आणि आज मुलांना शाळेला सुट्टी होती, तर मला पण उठायला उशीरच झाला होता. तर मग मी ठरवलं की झटपटच काहीतरी बनवू. तर टोमॅटोची प्युरी शिजायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, ॲड केलं ते शिजण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मला आता त्याच्यामध्ये फ्रोझन मटर टाकायचे होते. तर हे फ्रोझन मटर जे असतात ते स्वच्छ धुवावे लागतात. जर ते स्वच्छ धुतले नाही तर त्याच्या प्रिझर्वेटिव्हचा आंबट असा वास येतो, त्यामुळे ते स्वच्छ धुवूनच टाका भाजीमध्ये. ते टाकले आणि ते परत सगळं मिक्स केलं, मी हलवलं ते सगळं. तर आता भाजीची जी क्वांटिटी होती ती जरा जास्त होती आणि जे सुहानाचा रेडी टू मिक्स मसाला मी वापरणार आहे आता या भाजीमध्ये, कारण झटपट करायची होती मला, त्यामुळे मी रेडी टू मिक्स मसाला वापरलेला आहे, रेडी टू यूज. तर तो थोडासा कमी पडत होता, त्यामुळे मी घरचे पण मसाले थोडेसे ॲड करणार आहे. तर आता मी याच्यावर झाकण झाकलेलं आहे. थोडेसे फ्रोझन मटर आणि टोमॅटो थोडेसे मिक्स चांगले झाले पाहिजेत आणि शिजले पाहिजेत त्याच्यासाठी. तर एक 2-3 मिनिट मी त्याच्यावरती झाकण झाकलेलं आहे. तर आता झाकण थोडंसं काढून बघायचं आहे की ते किती शिजलं आहे, कसं शिजलं. इथे काय होतं सांगू, मला थोडंसं काम झालं ना की ओटा किंवा हे त्याच्यावरती ते पडलेलं असलं ना, ते एकदम इरिटेट होतं. त्यामुळे मी ते सारखं साफ करायला जाते आणि त्याच्यामुळे माझ्या हाताला इतकं भाजतं ना. तुमचं पण असंच होतं का, कमेंटमध्ये सांगा. तर मी काय सांगत होते की भाजीची क्वांटिटी जास्त होती, त्यामुळे मी घरातले मसाले एका वाटीमध्ये मिक्स केले होते. त्यामध्ये होता गरम मसाला, हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर, तर ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार होते. आणि सुहानाचा जो रेडी टू मिक्स मसाला येतो मटर पनीरचा, तो मी 1 वाटी दुधामध्ये असा मिक्स करून ठेवला होता, तो पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर हे सगळं मिश्रण मी ॲड केलेलं आहे. आता थोडंसं ते मसाला लागलेला दिसतो वाटीमध्ये, तर तो पण मी हे टोमॅटोचं जे पाणी थोडंसं राहिलं होतं ना त्याच्यामध्ये मिक्स करून ते पण मी यूज करणार आहे. मसाल्याचा पुरेपूर वापर मी याच्यामध्ये केलेला आहे, काहीही वाया जाऊ दिलेलं नाही आहे. तर आता भाजीसोबतच मला वरण आमटी पण फोडणीला घालायची होती. आमटी म्हणजे मुगाचं वरण. मला दाल तडका टाईप बनवायचं होतं, तर त्याच्यासाठी मी टोमॅटो, एक छोटा टोमॅटो फ्रीजमध्ये निघाला तो, अर्धा टोमॅटो उरलेला तो आणि कोथिंबीर अशी कट करून घेणार आहे आणि साईड बाय साईड मी वरण पण फोडणीला घालणार आहे. तर आता बघूयात की भाजीचं काय झालेलं आहे. मी त्याच्यावरचं झाकण काढून बघणार आहे की भाजी कुठेपर्यंत शिजली आहे. तर हे असं शिजलं आहे. हे पातेलं छोटं पडले आणि भाजी पूर्ण काठोकाठ भरलेली आहे. तर मी विचार करते की मी भाजी दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करूयात. तर इथे पनीर कट करून ठेवलं होतं. मी पनीर डायरेक्ट असं घालायला मला आवडत नाही, कारण ना ते पनीर कच्चंच लागतं, त्याला काही चव नाही लागत. त्यामुळे मी इथे पनीरला पण मॅरिनेट करून ठेवलं होतं, हळद आणि कश्मीरी लाल पावडर आणि थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये. तर हे पण मी ट्रान्सफर करते त्या पातेल्यामध्ये, ज्याच्यामध्ये मी आधीच टोमॅटो प्युरी आणि सगळे मसाले शिजवून घेतले होते. तर हे असं थोडंफार दिसतं आहे भाजी. आता पनीर जास्त शिजवलं की ते कसं रबरासारखं एकदम असं हे होतं, त्यामुळे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ही सगळी भाजी ट्रान्सफर करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला शिजवणार आहे. तर बघूयात आता कुठलं पातेलं. माझ्याकडे काळं पातेलं आहे मोठं, त्याच्यामध्ये मी ते ट्रान्सफर करणार आहे आणि त्याच्यानंतर भाजी शिजवणार आहे आणि याच कढईमध्ये मी वरण फोडणीला टाकणार आहे. तर इथे कुकर लावला होता आणि त्याच्यामध्ये मुगाचं वरण मी शिजवलेलं होतं. तर आता फ्रीजमधून कोथिंबीर काढलेली आहे आणि कोथिंबीर मी कट करून घेणार आहे.
तर अमूल बटर मसाला मला सापडला होता, तर सॉरी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला फ्रीजमध्ये अमूल बटर सापडलं आहे. तर पूर्ण अख्खंच्या अख्खं क्यूब मी त्या भाजीमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे भाजीची चव अजूनच जास्त वाढणार आहे. तर पूर्ण ॲड केल्यानंतर त्याचं जे टेक्स्चर आहे आणि त्याचे जे रंग आहे तो असा काहीसा दिसत आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती भाजीचं जी कढई होती ती काठोकाठ भरली होती, त्यामुळे मी ते ट्रान्सफर केलेलं आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये. काळ्या कलरचं पातेलं आहे माझ्याकडे नॉनस्टिकचं, त्याच्यामध्ये मी भाजी पूर्ण ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि शिजायला ठेवलेली आहे. आणि जी कढई मी ऑलरेडी भाजीसाठी वापरली होती ती धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी दालला तडका देणार आहे. तर त्याच्यासाठी ती कढई परत मी ठेवली आहे गॅसवरती आणि त्याच्यावरती मी आता तुपाची फोडणी देणार आहे. तर तेलाऐवजी मला तुपाची फोडणी दाल तडक्याला खूप आवडते, तर मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. सध्या माझं घरचं तूप संपलेलं असल्यामुळं मी गोवर्धन तूप वापरते, चांगलं आहे कधीतरी वापरण्यासाठी. तर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता मोहरी आणि जिरे याचा तडका देणार आहे. तर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं अशी मी त्याला तडका देणार आहे. ही जी मोहरी आहे ना, ही आमच्या शेतातली आहे. त्याचा कलर थोडासा असा डिफरंट आहे, ब्राऊन कलरची आहे. अशी ना बाजारामध्ये किंवा डीमार्टमध्ये अशी मोहरी मिळत नाही आणि हिची चव पण खूप छान आहे. तर इथे मुगाचं वरण शिजवलेलं होतं मी. मला आजकाल ॲसिडिटी खूप होते, त्यामुळे मी मुगाचं वरण वापरते. आणि हिंग तर मस्त असतं. मी प्रत्येक भाजीमध्ये आणि प्रत्येक वरण वगैरे करताना मी हिंग वापरते. तर इथे चिरलेला टोमॅटो मी फोडणीमध्ये टाकलेला आहे. फोडणी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडंसं त्याला शिजवणार आहे. आणि त्याच्यानंतरच मी आता झटकीपट करायचं म्हणजे सगळं रेडी असलेलेच मसाले मी आज वापरायचे ठरवले होते. तर इथे रेडी असलेलाच मी अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे, तर ती मी टाकलेली आहे. आणि थोडंसं कश्मीरी लाल तिखट मी टाकणार आहे कलर येण्यासाठी. कलर चांगला दिसला तरच मुलं जेवण करतात. तर थोडंसं भाजीला पण मध्ये मध्ये हलवत राहील मी. आणि आता मी कश्मीरी लाल तिखट थोडंसं टाकणार आहे. साईड बाय साईड भाजीला पण बघावं लागणार आहे, नाही तर खालून सगळी लागली असती भाजी. तर इकडे टोमॅटो शिजत आला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं तो अद्रक लसूणची पेस्ट, त्याचा पण कच्चा वास गेला. त्याच्यानंतर मी आता थोडंसं हिंग टाकते. हिंग टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकणार आहे आणि थोडंसं लाल तिखट, जे कश्मीरी लाल तिखट असतं ते कलरसाठी टाकणार आहे. तर असेच रेसिपीचे अजून काही ब्लॉग असतील. आता मी फक्त व्हॉईस ओव्हर दिलेला आहे. या पूर्ण रेसिपीमध्ये माझा पूर्ण चेहरा कुठेही दिसलेला नाही आहे. तर अशा प्रकारचे ब्लॉग, अशा प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील का ते पण मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझं चॅनल नवीन आहे तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर इथे कढईमध्ये बघा मी शिजलेल्या टोमॅटोमध्ये थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आणि ते थोडंसं शिजवलेलं आहे. त्याच्यानंतर मीठ पण टाकलेलं आहे. मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर शिजतात. तर टोमॅटो किंवा कांदा वगैरे जे काही आहे ते लवकर शिजतं, त्यामुळे थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आणि वरण शिजवताना पण मी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडं बेतानीच मीठ टाकते, नाही तर ते सगळं खारट होऊन जाईल. तर भाजीचं पण मध्ये मध्ये मी हलवतच होते. तर आता यामध्ये ना डायरेक्ट मी वरण टाकून देणार आहे. तर हे वरण मुगाचं असल्यामुळे याला परत घोटायची वगैरे काही गरज नाही, ते ना डायरेक्ट एकजीव होऊन जातं. तर हे सगळं वरण टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटोचं पाणी, जे मगाशी मी भाजीसाठी वापरलं होतं ना, तेच टोमॅटोचं पाणी टाकून पूर्ण पातेल्यामध्ये जेवढं वरण राहिलं होतं तेवढं सगळं मी त्या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि तडका दिलेला आहे. तर आता मी वेळ झाली होती कोथिंबीर टाकण्याची. कोथिंबीर मी चांगली धुवून चिरून निवडून घेतली होती. तर ती चिरून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर वरणामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर मी भाजीमध्ये टाकायची राहिली होती. तर भाजीमध्ये पण मी ते ॲड केलेली आहे. तुम्हाला दिसत असं आहे की भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये जशी आपण भाजी खातो, मटर पनीर किंवा वॉटेवर पनीर टिक्का मसाला वगैरे जशी आपण भाजी खातो तशीच ती लागणार आहे असं मला वाटतं. तर लेट्स सी, बघूयात कशी झाली आहे भाजी आणि दाल तडका पण असा दिसतो आहे. मी ते आता शिजवण्यासाठी ठेवते. शिजल्यानंतर एक 2-4 मिनटं त्याला शिजवावंच लागणार आहे, तरच त्यावेळेस त्याला चव येणार आहे. तर भेटू सगळं झाल्यावर.
तर असा होता माझा आजचा रेसिपीचा ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि भाजी आणि वरण कसं केलं होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्ही पण ट्राय करा घरच्या घरी झटपट मटर पनीर रेसिपी. थँक्यू.